राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या संदर्भातल्या चर्चा रंगू लागलेल्या पाहायला मिळत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्योगमंत्री उदय सामंत सर। सामंत सर, ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी साथ घातली त्याला प्रतिसाद कुठेतरी उद्धव ठाकरेंनी दिलेला पाहायला मिळतोय। अटी शर्तीवरती या ठिकाणी आपण पाठिंबा द्यायला तयार आहोत असं थेट उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं पाहायला मिळतंय। आपण राजकीय माहितगार आहात, या संदर्भात तुम्ही कसं बघता या सगळ्या मुद्द्याकडे? मी दोन्ही बाजूची मुलाखत बघितली। तुम्ही त्याचा अर्थ राजसाहेबांनी टाळी मागितली असं का लावला हे मला माहीत नाही। आणि एकतर समोरच्यानी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती राज ठाकरे साहेबांच्या बाबतीतली मला असं वाटतं की कमी लेखणारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। राजसाहेब यांचं नेतृत्व हे मनसेनं मान्य केलेलं नेतृत्व आहे, महाराष्ट्रानं मान्य केलेलं नेतृत्व आहे। ते त्यांचा स्वतंत्र पक्ष चालवतात, त्यांना अट टाकून त्यांना बरोबर आणणं एवढं ते छोटं नेतृत्व नाही आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी अट टाकलेली आहे ती त्यांना कमी लेखण्यासाठी टाकलेली आहे। आणि राजसाहेब एवढे मला असं वाटतं की कमकुवत नाहीत की ते अशा पद्धतीच्या अटी मान्य करून कोणाबरोबर जातील। आणि राजसाहेबांची देखील मी मुलाखत बघितली, त्याचा अर्थ तुम्ही लावताय, माझ्या दृष्टीनं तो तसा अर्थ नाही आहे। बरोबर आहे। दोघांमधले वाद जे होते की भांडणं जी काय होती छोटी मोठी होती ती पण आपण विसरायला तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणतात। त्यामुळे एकंदरीत राजकारणात असं वाटतं की आपल्याला आठवत असेल की बारामतीची निवडणूक ज्यावेळी झाली आणि मला काही प्रश्न विचारले तेव्हा मी सांगितलं की राजकीय कुटुंब जे आहे त्याच्यावर बोलण्याएवढा मी नक्कीच मोठा नाही आहे। UBTच्या पक्षप्रमुखांना देखील त्यांच्या पक्षाचं अस्तित्व माहिती आहे, राजसाहेब देखील त्यांचा पक्ष घेऊन पुढे चाललेले आहेत। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये दोघांनी काय निर्णय घ्यावे त्यांचा वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी माझं वैयक्तिक मत सांगतो, पक्षाचं मत सांगत नाही, माझं वैयक्तिक मत सांगतो। राजसाहेबांचा जो स्वभाव आहे, लोकांमध्ये जाण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे, लोकांना कन्व्हिन्स करण्याची प्रवृत्ती आहे, ही ते जे काही अलायन्स तुम्ही होणार असं म्हणतात तिथं कुठंच नाही आहे। आणि अटी घालून त्यांना कुठंतरी नेणं हे त्यांना मान्य होईल असं मला वाटत नाही। शेवटचा प्रश्न असा की ज्या पद्धतीनं महायुतीचं आता जी वाटचाल सुरू आहे त्यामध्ये कुठेतरी या दोन पक्षांना आपण महाराष्ट्रामध्ये अस्थिर आहोत असं वाटायला लागलं, त्यामुळे कदाचित या पद्धतीची जुळवाजुळव होत असेल। दोन पक्ष म्हणजे कुठचे? मनसे आणि उद्धव ठाकरे सेना। मला मनसेचं वाटत नाही, कारण ते त्यांच्या विचारावर स्टेबल आहेत, त्यांच्या विचारावर ठाम आहेत, बाकीच्यांचं मी काही सांगू शकत नाही। नक्कीच। हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।